नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पेपर पॅटर्नची कटाई करणार आहे. प्रिन्स कटची हे 40 साईजचा माप आहे. हे पहा, इथं पेपर पॅटर्न मी घेतलेले आणि पूर्ण असं व्यवस्थित आता इथं मांडून घ्यायचं आणि हे पूर्ण आपण हाय तसंच माप असं कट करून आता घेणार आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित आता हे प्रिन्स कट पूर्ण असं कट करून घ्यायचं. आता इथं माझं पूर्ण कट करून झालेलं आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित मी या पॅटर्नवर कट करून घेतलेलं आहे. आता आपण इथं ब्लाऊज पीस घेणार आहे आणि ब्लाऊज पीसावर पूर्ण असं अस्तर टाकून घ्यायचं आणि पूर्ण आपण आता हे सुद्धा कट करून घ्यायचं. हे पहा, एकदम व्यवस्थित प्रिन्स कट पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता इथं आपण लांब बाही कट करणार आहे. बाही आहे 10.5ची, त्याच्यात एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी अर्धा इंच 11ची बाही झालेली. आता खाली फिटिंग आहे 5.5ची आणि त्याच्या समोरून सुद्धा मी हे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता आपण खालच्या आपण घडी घेतलेली 10 इंच. हे पहा, 10 इंचाची घडी घेतलेली आणि पूर्ण अशी रेष आता मी इथं उघळून घेतलेली. आपण खाली 5.5ची फिटिंगची खूण केलेली ना, तिथून घेणार आहे आपण 8.5. हे पहा, व्यवस्थित 8.5च घेतलेलं आहे मी खाली आणि तिथं अशी खूण करून घेतलेली आहे. आता आपण इथं मच्छीकट असा त्याच्यावर मांडलेला आहे आणि पूर्ण आता आपण यांनी व्यवस्थित असं चॉकना उघडून घेणार आहे. हे पहा, व्यवस्थित असा आकार द्यायचा आणि यांनी उघडून घ्यायचं. हे पहा, ज्या नवीन मैत्रिणी असल्याना त्यांना एकदम परफेक्ट असं माप असलं का व्यवस्थित ब्लाऊज येऊन जातं. माप टाकायची सुद्धा गरज नाही पडत. हे पहा, आता पूर्ण आता कट करून घ्यायचं. आता आपण हे बघ, पूर्ण आता इथं बाईचं माप टाकलेलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित बाई बघा मी कशी कट करते. आपण ही बाई पूर्ण अशी आता इथं कट करून घेणार आहे. हे बघ, पूर्ण बाई आपली इथं कट झालेली. आता मी मच्छी कटसुद्धा असं व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे पहा, जे धर आपण फिटिंग घेतलेली ना 8.5चं ते माप तिथपर्यंतच मच्छी कट हे कट करायचा आणि मध्ये सेंटरला अशी एक खूण करून घ्यायची. हे पहा, आता इथं पूर्ण झालेलं आहे. आता इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसाचं व्यवस्थित टाकायचं बघायचं. आता आपण वरती बाही मांडलेली सेंटरलाच ते फुलं आलं पाहिजे, एकदम मध्ये असं मांडून घ्यायचं. आता इथं मी पूर्ण मांडून घेतलेलं आहे आणि आपण आता हे पूर्ण असं कट करून घेणार आहे. हे पहा, आता पूर्ण माझं हे कटिंग झालेली आहे. आता सगळ्या ब्लाऊजची मी इथं कटिंग करून घेतलेली. हे पहा, परफेक्ट आपली आता इथं कटिंग झालेली. आपण आता इथं ब्लाऊज पीस शिवायला घेणार आहे. इथं मी लेस आणलेली, लेस गळ्याला लावणार आहे, त्याच्यासाठी ही लेस घेतलेली मी. आता आपण याचं माप टाकणार आहे. हे पहा, आता 11.5ची घडी घेतलेली. इथं मी 10ची फिटिंग एक्स्ट्रा 1 इंच आणि 15.5ची उंची आहे. आता वरच्या साईडनं 11चा मी इथं गळा घेतलेला आहे. पहा, व्यवस्थित 11चा गळा घेतलेला आहे आणि इथं मी 11चा गळा घेतला आणि पूर्ण अशी खूण केलेली. हे पहा, पूर्ण आकार देऊन घ्यायचा आपला. हे पहा, व्यवस्थित वरच्या साईडनं मी हे पहा 8 घेतलेलं आहे आणि पूर्ण तिथून असा पानाचा आकार दिलेला आहे. हे पहा, थोडंही खाटच्या साईडनं सुद्धा आणि इथंसुद्धा असा पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं मी व्यवस्थित पीस घेतलेला आहे. आता आपण हे गळा काय करणार आहे, दोन्ही साईडनं असा उमटून घेणार आहे. आपण गळा कट करणार नाही. आपला वरचा गळा मेन आहे, खालचा गळा आपल्याला कट करायचा नाही. व्यवस्थित मी असा आकार देऊन घेतलेला आहे. याला अशी आता पूर्ण शिलाई मी इथं मारून घेणार आहे. हे पहा, व्यवस्थित हे पहा पलटी दिलेले पूर्ण कट करून घेतलेले. आता आपण ते उघडून घेतलेलं त्याच्यावरसुद्धा मी अशी इथं शिलाई मारून देणार आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित आपण आता इथं शिलाई मारून द्यायची. हे पहा, एकदम परफेक्ट आपण शिलाई इथं एकदम हे पहा शिलाई मी मारून घेतलेली, कारण आपल्याला लेस लावायची, मग ते व्यवस्थित येतं. आता इथं मी कटोरी घेतलेली. हे पहा, कटोरीच आपल्याला खाली अर्धा इंच सोडून द्यायची आणि हे पहा एकदम व्यवस्थित आता इथं कटोरी लावून घेतलेली. खाली पण अर्धा इंच सुटलेली कटोरी आणि वरतीसुद्धा आपण अर्धा इंच सोडून दिलेली आहे. कटोरी सुटलेली वरती बी आणि खाली पण पूर्ण. हे पहा पप असा मस्त आलेला आहे. वरच्या साईडनं टक्स घेतलेला आहे मी 3.5 अडीचचा असा आडवा मारून द्यायचा आहे. पहा टक आपला पप बघा कटोरीला किती छान येऊन गेलेला आहे.
आता इथं पूर्ण बाई मी अशी जोडून घेतलेली. आता आपला समोरचा गळ्याचं माप जेवढं आहे तेवढं घ्यायचं आणि उरलेलं वरती सोडून द्यायचं शोल्डरमध्ये, कारण समोरचा भाग आपण वरती जादा सोडून दिलेला आहे. हे पहा वरती कसं मी जादा सोडून दिलेलं आहे, खाली असं चेक करून बघायचं आणि व्यवस्थित मी सोडून दिलेलं आहे. ते पहा आता उरलेलं कट मी घेतलेलं आहे आणि पूर्ण शिलाई आपण आता इथं मारून घेतलेली. आता आपण याची फिटिंग करणार आहे. आता फिटिंग करताना बघा वरचा भाग म्हणजे पाठीमागचा भाग तेवढा शिल्लक झालेला आहे. हे पहा व्यवस्थित खाली माप बघायचं. हे पहा परफेक्ट असं घ्यायचं आणि हे उरलेलं असं थोडं आणि वरती कटोरीचं ते अर्धा इंच उरलं होतं ते सुद्धा त्याच्यासंग कट करून घ्यायचं. आणि आता आपण इथं एक शिलाई अशी मारून घ्यायची. हे पहा व्यवस्थित आता इथं शिलाई मी मारून घेतलेली आणि परफेक्ट असं एका रे ठेवून बघायचं. इकडल्या साईडनं सुद्धा हे पहा जादा झालेले ते सुद्धा कट करून घ्यायचं. आता इथं मी बाही घेतलेली आहे. बाही आपण आता ही याच्यावर मध्ये सेंटरवर मांडून घ्यायची आणि व्यवस्थित सगळी शिलाई अशी मी आता इथं मारून घेणार आहे आणि याला पलटी देणार आहे. पहा एकदम व्यवस्थित आपण आता हे सगळी करून घेतलेली. आपली बाई जेवढी तेवढी इथं मी आता लेस घेतलेली. लेस एकदम अशी व्यवस्थित आता आपण याला लावून घेणार आहे. पहा लेससुद्धा मी त्याला लावून घेतलेली आहे. आपली आता पूर्ण इथं बाई आता आपण हे पहा बाही मध्ये मांडलेली मी आणि पूर्ण अशी अर्धी जोडून घेतलेली. हे पहा परफेक्ट आणि इकडल्या साईडनं सुद्धा अर्धी अशी जोडून घ्यायची, कारण मग आपल्याला बाई शेवटला कमी पडली ना जण देता येतो, त्याच्यामुळं असं मध्येच आधी जोडून घ्यायची आणि पूर्ण आता त्याच्यावर एक शिलाई आपण डबल अशी मारून देणार आहे. हे पहा परफेक्ट अशी शिलाई याच्यावर मारून घ्यायची. हे पहा आता इथं शिलाई माझी मारून झालेली आहे. आता याची आपण फिटिंग घेणार आहे. जेवढी आपली फिटिंग आहे बाईची तेवढी फिटिंग घ्यायची. इथं फिटिंग आहे 5.5ची. हे पहा आणि जेवढी माप आहे तेवढं घ्यायचं. आता इथं मी पहा बराबर 10चं माप आलेलं आहे. एक्स्ट्रा 1.5 इंच तिथं सुटलेलं आहे. परफेक्ट पेपर पॅटर्न बसते. उरलेलं कापड असं थोडं कट करून घ्यायचं आपण बघा. आणि आता याच्या पलटी देऊन घेतलेले आपण आता इथं 5.5ची अशी फिटिंग करून घेणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित फिटिंग अशी करून घ्यायची. हे पहा मी आता याच्यावर अशी दाब शिलाई देऊन घेतलेली आणि इथं हे पहा 10ची फिटिंग आपली येऊन गेलेली. एकदम व्यवस्थित माप बसतं. हे पहा तुम्हाला काही करायची गरज नाही. हे पहा एकदम परफेक्ट हे माप झालेलं आहे. आपली फिटिंग इथं झालेली बघा. इथंसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. परफेक्ट ही तयार झालेली आपली 10.5ची बाई इथं तयार झालेली. मी आता ह्या दोई पाया पण अशा लावून घेतलेल्या आहे बघा. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आपला इथं तयार झालेला आहे बघा. आणि पाठीमागून मी अशी याला लेस लावून घेतलेली बघा. एकदम व्यवस्थित आपला गळासुद्धा तयार झालेला आहे. याला मी आता नॉड लावणार आहे आणि इतका छान ब्लाऊज बसतो हा. याचे शोल्डरसुद्धा उतरत नाही, काही नाही. हे पहा एकदम पेपर पॅटर्न आपण घेतलं ना, हे पहा एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो हा. हे पहा पेपर पॅटर्नसुद्धा असलं ना बघा किती परफेक्ट अशी मारून झालेलं आहे. आणि समोरचा गळा आपल्याला जेवढा पेपर पॅटर्नवर असला कापला गळा तेवढाच घ्यायचा आहे. पहा परफेक्ट असा ब्लाऊज येऊन गेलेला आहे बघा. किती छान असा ब्लाऊज आलेला आहे. एकदम परफेक्ट आपला ब्लाऊज इथं तयार झालेला आहे आणि खूप छान ब्लाऊज बसला हा. आणि पप पण अशी छान येते ब्लाऊजला आणि एकदम सोपा शिवायला आहे बघा. समोरून अशा आड्यासुद्धा नाही आणि समोरचा गळा बघा किती गोल आलेला आहे. हे पहा तुम्हाला आता मी मोजून दाखवते. असं पूर्ण 10चं फिटिंग आपली इथं येऊन गेलेली तुम्हाला मी पूर्ण असं मोजून दाखवते. हे पहा 10ची आपली इथं फिटिंग आलेली. एकदम पेपर पॅटर्न परफेक्ट बसतो आहे. हे पहा आता आपला इथं ब्लाऊज एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. खूप छान ब्लाऊज आलेला आहे.